सो गाईज आलतो नरेंद्रचा मित्र लेवेंदरचा मित्र नरेंद्रला भेटायला ओमी गायकवाडला वस्तीवर आलोय. आज त्याची टपरी बंद आहे कारण की आज नाही तर उद्या तिकडून ते सायकल थांबवणार आहे बजाजची. आपलं रिनोव्हेशन रेनोव्हेशन करणार आहे. मग आज फक्त तुम्ही इकडं परवा उद्घाटनला या. इथं वैभव पाटील स्वतः सतीश पाटीलचा पोरगा तुम्हाला बोलतोय. बघू शकता इथं जाड तुम्हाला वाटत असं ओम्याची गालत काहीतरी आहे पण काय नाहीये त्याची गालत तशी. टपरीचं रेनोव्हेशन करताना दाखवतो चला. एका प्लेट मध्ये पडलंय वैभव म्हणतो स्क्रीन गार्ड गेलाय. मी म्हणतो आतली डिस्प्ले गेलीये. जर डिस्प्ले गेला असन तर वैभव त्याच्या फोनला स्क्रीन गार्ड लावून घेईल आणि जर नसन गेला तर वैभव जेवढाच मागणा स्क्रीन गार्ड बोलून मी लावून देणार. आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा. डर था गाइस वही हुआ. इसका फोन अंदर से पूरा डिस्प्ले गया है. डिस्प्ले फूट गया है. अब भी स्क्रीन गार्ड निकाल के यहाँ पर फेंक दिया था. कहाँ पर तो वैभव पाटिल अभी फुल सदमे में. देखो अंदर से गया है भाई उसका फोन. आपको दिखाता हूँ. देख सकते पूरा स्क्रीन ओरिजिनल फूट गया है. इसको लग रहा था नहीं फूटा मगर अभी सदमे में. बाप इतना मारेगा बेल्ट बिल. उसका फादर अभी डायरेक्ट देगा. हे भाऊ हॅलो बेल्ट वाला बोलतोय का. एक डझन बेल्ट तयार ठेव. वुडलँडचे पट्टे चमड्यावाले. आज आहे मग वरच्या रूम मध्ये खाली करून. नाही काहीच बघू शकता सायकलची रेस होणार म्हणून एवढी नेट मारली आहे ओम्याच्या दुकानासमोर. इकडं दुकान सध्या बंद. आता या दुकानाचं रेनोव्हेशन होणार आहे. तुम्हाला दाखवतो मी सगळं. वैभव पाटील बसला इकडं. फोन आताच फुटलाय भाऊचा. फुल सदम्यामध्ये फुल सदम्यामध्ये त्याचा फोन तुटला आताच. बघू शकता तुम्ही. लाला विष्णोई दुपारचे 2 वाजलेत आणि इथं नेट मारलेली ओम्याच्या दुकानावर. ओम्याच्या दुकानात पेंटिंगचं काम चालू आहे. तर आपण तुम्हाला दाखवतो. बघू शकता इकडं मॉसी माल ठेवला इकडं. आता टपरीला न्यू लुक येणार आहे. न्यू ब्लॉक समजणं मालूम कोई सर कापी बाबाजी. तर काहीच बघू शकता मी चिल्लू आणि कॉलेजचे मालक. आम्ही आता सध्या कॉलेजवर बसलेलो नाश्ता करायला बसलेलो. पण आता आमचं प्लॅनिंग झालं की असं झालेलं आहे 1 किलोमीटर जायचं म्हणलं तर आता चिल्लूच्या आईचा भोग असं खायला जायचं म्हणलं. आमचं प्लॅन झालं शेतात. आम्ही चाललो देवकुंडला. काय तुम्हाला दाखवतो मी देवकुंडला जाताना कसा रस्ता असतो कसं काय असतो. सध्या तर आम्ही बालाजीनगरचे तिथून चाललो. आता सध्या पेट्रोल भरून गाडीमध्ये पेट्रोल नाही भरला. काहीच देवकुंडला जायचा प्लॅन होता पण आता प्लॅन झाला कॅन्सल. आता आम्ही परत चाललो कासार साईला. बघू शकता कॉलेजचे मालक आणि इकडं जिल्लो गाडी चालवतो सध्या. कारण की मी म्हणलो या गाडीत पेट्रोल आहे पण चिकट आहे पैशांना. एवढा पैशांना चिकट आहे. ह्याला 1 रुपया पण काढत नाही. सगळा खर्च माझा आणि मालकचा आहे. ह्याची फक्त गाडी खर्च नाही मित्रांनो. माझी गाडी काय खर्च करत नाही. माझा खर्च सगळा खर्च माझा आणि माझा पण गाडी पण माझी. आता हा जिल्लू गाडी पण माझी. आयुष्यभर माझ्या पैशात काय नाही केलं आणि आयुष्यात घरच्यांचं राशन आम्ही भरलं. याच्या घरात 5 दिले मी दिले. पुन्हा नसन बघितला तर बघू शकता. मी बघितलाय. छंद दाखवतो तुम्हाला. देशभक्ती आली माझ्या अंगात. बघितलाय सगळ्यांनी बघितलं. तर काहीच तुम्हाला देशभक्ती बद्दल 4 वाक्य सांगतो. बघू शकता गाडी कोण चालवतो हेच करा. गाडी चालवतो चिल्लू. ते पण फुकट भेटते त्याला. आज सगळं जाणं येणं गाडीतलं पेट्रोल आणतो. आता ह्याला तिकडे जाऊनच कळेल की काय फुकट होतं आणि काय प्रकट झालं. कारण धोका देण्यामध्ये मी एक्सपर्ट. गाईस तुम्ही आता आम्ही सध्या हायवेला आहे. देहू हायवेला. काय बघू शकता तर भारी वाटायला लागले. तर आज शर्फ्याला भारी वाटणार आहे कारण की शर्फ्याला आज फुकट भेटते सगळ्याकडे यायला. तुम्ही हायवे बघू शकता कसा आहे हा हायवे. काहीच भक्ती शक्तीला ते शर्फाची गाडीची चावी घेऊन पळून आलोय. अभी मजा आएगा ना भिड़ो. माल किधर है.
शर्पे तिकडे बसलाय बघू थांबा तुम्हाला दाखवतो. ती गाडी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. शर्पे तिकडे बसलाय बघा. काहीच बघू शकता चेतक वाहिनीने आम्हाला गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं तर त्यांच्या न्यू गाडीच्या लॉन्चिंगला. ही त्यांची गाडी आहे आणि स्पेशल गेस्ट बघू शकता लाला विष्णू बघू शकता चेतकमध्ये आलंय. गायकवाड बसलाय. गायकवाड कसं इव्हेंट आमचं वन टाइम 3 जण बघू शकता. इकडं लाला विष्णू आहे. गायकवाड गाडी लॉन्च होणार आहे. बघू आपण लॉन्चिंगला. गर्दी मजबूत झाली आहे. जेवढी पण गुन्हेगारी पोरे दिसतात का हे असले हे सगळे गुन्हेगार आपलेच आहेत. हे बघा छपरी ब्लॉगर बघा. आणि हा बघा हे गाडी कशी चालवते हे पण तुम्हाला दाखवू शकतो. तुम्हीच दाखवा गाईज कोण छपरी दिसतंय. हे बघा नरेंद्र मोदी गाईज तुम्हाला कुठं नरेंद्र मोदी दिसतोय का. आणि टीव्ही सारखं चौकन दिसतंय का कोण. गाईज बघा हे असले कुत्रेले पाळलेत लालाने आमच्या आणि अशी मारली पण लालाने. चलता फिरता दगडाने मारते लाल त्यांना. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. ही गाडी बाहेरच दाखवली मी तुम्हाला पण ही सरप्राईज आहे. तर गाईज बसलोय हॉटेल शौर्यवाड्यापाशी सगळी पोरं. लाला बिश्नोई, वैभव पाटील प्लस अथर्व शिंदे, लाल बुटल ती लालाचीच असणार आहे. तर लालाचं करिअर सेट होतं पण काय बोलायचं राहू दे गाईज. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच वाचता. लव यू गाईज. लाला बिश्नोई.